नेहमीप्रमाणे रात्री उशिरा महाराष्ट्र स्टेट कोटा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सीईटी सेलने आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे। 3 लिस्ट विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत। विद्यार्थ्यांनी नेमकं या लिस्टमध्ये काय चेक करायचं आहे, त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये जे काही नाव आलेलं आहे त्या पुढे रेड मार्क सुद्धा आलेले आहेत, ते कशा प्रकारे दूर करायचे आहेत, कोणत्या गोष्टी सीईटी सेलने ॲक्सेप्ट केलेल्या आहेत, कोणत्या गोष्टी रिजेक्ट केलेल्या आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक, त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र सीईटी सेलची, ज्याच्यावर स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया सध्या सुरू आहे। याच्यामध्ये स्टेट मेरिट लिस्ट जी आहे, प्रोव्हिजनल आपण म्हणू, याच्यानंतर एक फायनल लिस्ट येणार आहे। विद्यार्थ्यांची ग्रीव्हियन्स, तक्रारी आणि हरकती घेतल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट प्रकाशित होणार आहे। परंतु सध्या प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट, त्याचबरोबर लिस्ट ऑफ रिजेक्टेड कॅन्डिडेट, त्याचबरोबर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट फॉर MBBS BDS कोर्स, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी लिस्ट आलेल्या आहेत। लिस्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चेंजेस करण्यात आलेले आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आहेत ते रिजेक्ट सुद्धा केलेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट ॲक्सेप्ट केलेले आहेत। नेमकं काय प्रकार आहे डिटेल पाहूयात। लिस्ट ऑफ रिजेक्टेड कॅन्डिडेट म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी फॉर्म तर भरला होता, परंतु डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची जी काही वेळ दिलेली होती त्या वेळेमध्ये आपले डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत, अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची ही लिस्ट सीईटी सेलने दिलेली आहे। हे रिजेक्टेड कॅन्डिडेट आहेत, यांचा समावेश प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये केला गेलेला नाही। या विद्यार्थ्यांनी फॉर्म रजिस्ट्रेशन केलेला होता, परंतु आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स मात्र अपलोड केलेले नाहीत। काय लिहिलेलं आहे, लिस्ट ऑफ रिजेक्टेड कॅन्डिडेट ड्यू टू नॉट अपलोडिंग अँड सबमिटिंग ऑफ डॉक्युमेंट विदिन द टाइम पिरियड। जो काही डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी वेळ दिलेला होता त्या वेळामध्ये आपले डॉक्युमेंट अपलोड न केल्यामुळं जे काही रिजेक्टेड विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ह्या लिस्टमध्ये टाकलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिलेले होते शेवटच्या दिवसापर्यंत, असे जवळपास 972 विद्यार्थी आहेत ज्यांनी आपले डॉक्युमेंट, फॉर्म तर भरला होता परंतु डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत। विद्यार्थ्यांनी आपलं नाव या लिस्टमध्ये आहे का एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे। ग्रीव्हियन्स पिरियड दिलेला आहे 19 आणि 20 या कालावधीमध्ये तुम्ही हरकती आणि तक्रार त्या ठिकाणी टाकू शकता की तुम्ही कशामुळे डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत, आणि त्याचं रिझन तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता आणि संपूर्ण डॉक्युमेंटची एक PDF करून त्या ठिकाणी अपलोड करू शकता। कदाचित तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर केलं जाऊ शकतं। तर अशा प्रकारे रिजेक्टेड कॅन्डिडेटची एक लिस्ट दिलेली आहे। त्याच्यानंतर पुढची जी लिस्ट दिलेली आहे ते आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेटची, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट सीईटी सेलने या ठिकाणी दिलेली आहे। आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला नीटचा रोल नंबर टाकून आपलं नाव या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि आपल्या नावापुढे कुठला रेड मार्क आलाय का ते सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ इथे या ठिकाणी एका विद्यार्थ्याच्या नावापुढे आपल्याला रेड मार्क दिसतोय, नेमकं काय आहे ते सुद्धा डिटेल समजून घेणार आहोत। तर या ठिकाणी एका विद्यार्थ्याच्या नावापुढे इनव्हॅलिड डोमेसाइल अशा प्रकारचं आलेलं आहे। विद्यार्थ्यांनी अपलोड करताना डोमेसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड केलेलं नाही। कदाचित या विद्यार्थ्यांनी डोमेसाइल सर्टिफिकेटची रिसिप्ट या ठिकाणी अपलोड केलेली आहे आणि रिसिप्ट जी आहे डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी ती सीईटी सेलने ॲक्सेप्ट केलेली नाही, त्यामुळे या विद्यार्थ्याला OMS स्टुडंट केलेलं आहे, म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र स्टुडंट, म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा स्टुडंट या ठिकाणी गृहीत धरलेलं नाही। आता या विद्यार्थ्याला काय करावं लागणार आहे, कुठल्याही परिस्थितीत 20 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्रीव्हियन्समध्ये आपलं डोमेसाइल सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि ते जर करेक्ट असेल तर फायनल मेरिट लिस्ट जी काही येणार आहे त्यामध्ये या विद्यार्थ्याचा समावेश त्या ठिकाणी केला जाऊ शकतो। असे रिमार्क्स कोणकोणत्या विद्यार्थ्यांना आलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी NCLच्या रिसिप्ट अपलोड केलेल्या आहेत, NCLच्या रिसिप्ट अपलोड केलेल्या आहेत, म्हणजेच नॉन क्रिमिलियर ज्या विद्यार्थ्यांना लागतं त्याची रिसिप्ट अपलोड केलेली आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी कन्व्हर्टेड करून बाकी कॅटेगरी त्या ठिकाणी त्याची ॲक्सेप्ट केलेली नाही, दुसऱ्या ओपन कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्यांना टाकलेलं आहे। त्याही विद्यार्थ्यांना रिसिप्टच्या ऐवजी आपलं ओरिजिनल NCL सर्टिफिकेट 20 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्रीव्हियन्समध्ये त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे। फक्त 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या रिसिप्ट या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेले आहेत। एक आहेत SCBCचे विद्यार्थी आणि दुसरे आहेत OBCचे विद्यार्थी। यांची व्हॅलिडिटीची पावती असेल, व्हॅलिडिटी रिसिप्ट असेल अप्लाय केल्याची,
तर या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरीमध्ये गृहीत धरलेलं आहे, परंतु बाकी इतर सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या कुठल्याही डॉक्युमेंटची पावती जर असेल ती पावती गृहीत धरली गेलेली नाही. त्या पावतीच्या ऐवजी आपल्याला 20 तारखेच्या 5 वाजेपर्यंत ओरिजिनल सर्टिफिकेट ग्रीव्हियन्समध्ये विद्यार्थ्यांना द्यावं लागणार आहे, तरच त्या विद्यार्थ्यांचं ॲक्युरेट कॅटेगरी जी आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्टमध्ये आपल्या नावापुढे जे आहे कुठला रेड मार्क आलाय का बघायचं. इथे एक विद्यार्थी आपल्याला दिसतोय, या ठिकाणी या विद्यार्थ्याचं NCL सर्टिफिकेट इनव्हॅलिड झालेलं आहे. कदाचित या विद्यार्थ्यांनी NCL ची रिसिप्ट जी आहे ती अपलोड करून आपला फॉर्म भरला असेल, NCL आलं नसेल ओरिजिनल, त्यामुळे या विद्यार्थ्याला कॅटेगरी ओपन मध्ये त्या ठिकाणी टाकलेला आहे, NCL रिजेक्ट केलेला. तर ह्या विद्यार्थ्याला आपल्या कॅटेगरीमध्ये यायचं असेल तर 20 तारखेच्या आत आपल्याला ग्रीव्हियन्स लिंक येणार आहे आपल्या लॉग इन पोर्टलवर. त्या ग्रीव्हियन्स लिंकवर क्लिक करून आपलं जे काही ओरिजिनल NCL सर्टिफिकेट आहे, पावती चालणार नाही, ओरिजिनल NCL सर्टिफिकेट अपलोड करावी लागणार आहे. पावती दोनच प्रकारच्या विद्यार्थ्यांना चालेल, SCBC आणि OBC विद्यार्थी असेल तर यांना फक्त व्हॅलिडिटीच्या पावतीची मुभा आहे, बाकी कुठल्याही डॉक्युमेंटच्या पावतीची मुभा त्या ठिकाणी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्टमध्ये सुद्धा बघायचंय की आपल्या नावापुढे कुठला रिमार्क त्या ठिकाणी आलेला आहे का. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या NCLच्या पावत्या होत्या, त्या पावत्या ऍक्सेप्ट केल्या नाहीत. काही विद्यार्थी असे होते ज्यांच्या डोमेसाईलच्या सुद्धा पावत्या होत्या, त्यांच्याकडे ओरिजिनल डोमेसाईल सर्टिफिकेट नव्हतं, त्यांनी अप्लाय केलेलं होतं आणि अप्लाय केल्याची पावती घेऊन आपला फॉर्म सबमिट केलेला होता, परंतु त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या लिस्टमध्ये आता फायनल लिस्टमध्ये जर समाविष्ट व्हायचं असेल महाराष्ट्राचा स्टुडंट म्हणून, तर ओरिजिनल डोमेसाईल सर्टिफिकेट ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. बाकी जे काही रिमार्क असतील ते रिमार्क आपल्याला येत्या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करेक्ट करावा लागणार आहे. आता या ठिकाणी एक विद्यार्थी आहे, याच्या पुढे कन्वर्टेड याचं NCL जे आहे ते इनव्हॅलिड ठरवलेलं आहे, त्याचबरोबर कॅटेगरी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इनव्हॅलिड ठरवलेलं आहे, त्याचबरोबर डोमेसाईल इनव्हॅलिड ठरवलेलं आहे. हे ओरिजिनल विद्यार्थ्याला 2 दिवसाच्या आत त्या ठिकाणी सादर करून फायनल मेरिट लिस्ट जेव्हा येईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचं नाव त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये त्याच्या कॅटेगरीमध्ये घेतलं जाऊ शकतं. रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सुद्धा दिलेली आहे. तिन्ही लिस्टमध्ये आपलं नाव विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करा. रिजेक्टेड मध्ये जर तुमचं नाव नसेल याचा अर्थ तुम्ही फॉर्म भरून तुमचे डॉक्युमेंट्स पूर्णतः कंप्लीट अपलोड केलेले आहेत, तुमचं नाव रिजेक्टेड लिस्टमध्ये टाकलं गेलेलं नाही. तुमचे 2 लिस्ट तुम्हाला चेक करायचं, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आपल्या नावापुढे काही रिमार्क आहे का ते चेक करायचं आहे, कशा संदर्भात तो रिमार्क दिलेला आहे, रेड कशा संदर्भात लिहिलेला आहे, त्या संदर्भातलं ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. लॉग इन करून ग्रीव्हियन्स लिंक त्या ठिकाणी येणार आहे, त्या ठिकाणी आपण ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आणि कालच नोटीस जी ग्रीव्हियन्स पिरियडची आलेली आहे त्याच्यामध्ये CET स्पष्ट सांगितलेलं आहे OBC आणि SCBC विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटीची रिसिप्ट तेवढी चालणार आहे, बाकी कुठल्याही डॉक्युमेंटसाठी रिसिप्ट ऍक्सेप्ट केली जाणार नाही. जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी देण्यास असमर्थ ठरलात तर तुमची कॅटेगरी चेंज होऊन तुम्ही ओपनचे विद्यार्थी त्या ठिकाणी ठरणार आहात. जर तुम्ही डोमेसाईलची पावती अपलोड केली असेल आणि ओरिजिनल डोमेसाईल सर्टिफिकेट ग्रीव्हियन्स पिरियडच्या दरम्यान देऊ शकला नाही तर तुमचा महाराष्ट्र स्टेट कोटा स्टुडंट म्हणून क्लेम जो आहे तो सुद्धा या ठिकाणी सुटणार आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या 2 दिवसामध्ये ह्या सगळ्या ज्या काही क्वेरी आलेल्या आहेत त्या क्लिअर करायच्या आहेत. ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, ही फायनल नाही. आता जे विद्यार्थी ग्रीव्हियन्सला जातील, हरकती नोंदवतील, तक्रारी नोंदवतील, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी नोंदवल्यानंतर जे काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट दिलेले आहेत ते सपोर्टिव्ह डॉक्युमेंट चेक केले जातील आणि त्यांना त्यांच्या कॅटेगरीचं बेनिफिट फायनल मेरिट लिस्टमध्ये कदाचित मिळू शकतं. त्याच्यामुळे फायनल मेरिट लिस्ट सुद्धा येणार आहे. ही प्रोव्हिजनल आहे, विद्यार्थ्यांनी नाव चेक करा, कुठला रेड मार्क आलाय का आवर्जून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्या रेड मार्क संदर्भातले जे काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स आहेत ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये आपल्याला CET सेलला देणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे. पुन्हा एकदा रिपीट करतोय, SCBC आणि OBC विद्यार्थी त्यांच्या व्हॅलिडिटीची पावती तेवढी चालणार आहे, बाकी कुठल्याही डॉक्युमेंटसाठी रिसिप्ट या ठिकाणी ऍक्सेप्ट केली जात नाही. एवढी एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे. तिन्ही लिस्ट बघायच्या आहेत. आता या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा SML लिस्ट आहे याच्यावरून महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ काय असू शकतो याच्यावर सविस्तर व्हिडिओ आपण उद्या पाहणारच आहोत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ऑनलाईन पेड काउन्सिलिंग त्याचबरोबर ऑफलाईन पेड काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही रेड मार्क आलेले आहेत, ग्रीव्हियन्स कशा प्रकारे करायचा आहे याविषयीचा डिटेल झूम वेबिनार आज रात्री 9 वाजता आपण घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पेड काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑफलाईन पेड काउन्सिलिंगचे ॲडमिशन क्लोज झालेले आहेत. ऑनलाईन पेड काउन्सिलिंगचे ॲडमिशन चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही फक्त स्टेट कोट्यासाठी गायडन्स विद्यार्थ्यांना करत असतो. फॉर्म भरण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या साईडने असते.
फक्त गायडन्स जे आहे झूम वेबिनारद्वारे त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.